आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। बहारदार लेझिमचा खेळ दीपोत्सव आणि अवघा भवानीपेठ राममय। भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दीपोत्सव, फटाक्याची आतिषबाजी, बहारदार लेझिमचा खेळ, रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाजपाचे नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत जेमिनी मातेची आरती करून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली। जय सियाराम घोषात अवघा परिसर भक्तिमय झाला होता। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे दुसरी दिवाळी साजरी झाली। यावेळी नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशासोबत संबळाच्या मधुर स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात बहारदार अशा भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला। यावेळी सुरेश पाटील म्हणाले की आज भारत देशामध्ये 527 वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा, या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी। यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात, महाराष्ट्रात, सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे। काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवानीपेठ गोंगडे वस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक, जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षता सोहळा पार पाडलेला आहे। त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरात हर घर भगवा, घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे। यामध्ये आपल्या जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्व मंडळाचे लोक, आता बघितलं आम्ही जवळजवळ दिलखुश आणि आपलं सिद्धारूढ, आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत। या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम खेळलेले आहेत। अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे। रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषाचे कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे। यावेळी बसवराज बाईकट्टी, बंडोपंत डोळे, बसवराज जाटगल, नरसप्पा मंदकल, सिद्धरामय्या पुराणिक, संगप्पा धनाश्री, मायाप्पा कर्ली, आप्पा शहापूरकर, प्रशांत गाडेकर यांच्यासह जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।